हॅलो एव्हरीवन, मी मोना आणि एक मेकअप आर्टिस्टचा पूर्ण दिवस किती लवकर जातो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मी निघाली भंडाऱ्याला, कारण की भंडाऱ्याला होती माझी एंगेजमेंट ब्राईड. ही आहे सायली. आज हिचा एंगेजमेंट फंक्शन, तर त्यासाठी हिला रेडी करून घ्यायचं होतं आणि हिने मला याच्यासाठी बुक केलं कारण की मी हिच्या बहिणीचा सुद्धा मेकअप केलेला होता आधी यांच्या फॅमिलीमध्ये. त्यांना खूप आवडलेला त्यांचा वेडिंगचा फंक्शनचा मेकअप. त्यानंतर आज हिचा एंगेजमेंट आहे. हिने स्वतःसाठी पण मलाच बुक केलेला आहे. तर हिची रिक्वायरमेंट होती खूप नॅचरल मेकअप आणि खूप सुंदर असं साडी ड्रॅपिंगवाला महाराष्ट्रीयन लुक पाहिजे होता हिला, म्हणून तिने मला बुक केलं. तर सगळ्यात आधी मी मेकअप केला, नंतर साडी ड्रॅपिंग करून घेतली आणि मेसी हेअरस्टाईल केली. शूटसाठी गेलो तर बघतो तर काय इतकी सुंदर रांगोळी काढली होती त्या दोघांची. त्यानंतर तिच्या हजबंडकडचे पाहुणे आले, तिचा शूटसुद्धा खूप सुंदर झाला. तिचा मेकअप फोटोग्राफरला सुद्धा आवडला, त्यांनी मला फोटोज दाखवले. मी लवकरच तिचे फोटो पोस्ट करणार. त्यानंतर तिच्या हजबंडचा मेकअप करून घेतला आणि त्यानंतर दोघांची एंट्री झाली. एंट्री झाल्यानंतर त्या दोघांच्या फर्स्ट विधी झाल्यानंतर ती आली सेकंड लुकसाठी. तर सेकंड लुकमध्ये टीका वगैरे रिमूव्ह करून आम्ही तिचा टचअप करून दिला आणि खूप सुंदर हा लेहंगा तिने क्यूट गर्लमधून घेतलेला आहे, जे की माझी फेवरेट प्लेस आहे शॉपिंगची. त्यानंतर तिची एंट्री झाली. एंट्रीचा मी छोटासा व्हिडिओ घेऊन लवकर निघाली नागपूरला, कारण की आम्हाला लेट झालेलं होतं आणि नागपूरला होती माझी सेकंड क्लायंट. तिचा आज रिसेप्शन होता, त्यासाठी मी निघाली कामठीला. तर कामठीला पोचल्या सगळ्यात आधी मी तिच्या नंदचा मेकअप करून घेतला. नंतर ही आहे माझी ब्राईड प्राची. तिचा आज रिसेप्शन आहे, तर तिचा मेकअप मी करत आहे. तिला एकदम सटल असा लुक पाहिजे होता आणि मी तिच्या ड्रेस अकॉर्डिंग आय मेकअप केलेला आहे. त्यानंतर तिला नेहमी डार्क लिपस्टिक आवडते, म्हणून मी थोडी डार्क शेडमध्ये न्यूट्रल लिपस्टिक लावलेली आहे. तिचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. त्यानंतर आजचे दोन्ही ब्राईडचे लुक तुम्हाला कसे वाटले कमेंटला नक्की सांगा आणि भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.